उद्धव ठाकरेंसाठी नगरपालिका निवडणुकांचे निकाल म्हणजे एक धोक्याचा इशारा मानला जात आहे। आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर असताना ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जाणारा ग्रामीण महाराष्ट्र अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे। विशेष म्हणजे ही लढाई सुरू होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी मैदानातून माघार घेतल्याचं चित्र निर्माण झालं होतं, ज्याचा परिणाम आता निकालातून स्पष्टपणे समोर येत आहे। नेमकी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था काय झाली आणि ती का झाली ते सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, आपण पाहतात विशेष खास। तर मंडळी, राज्यात नगरपालिका निवडणुकांची मोठी रणधुमाळी सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी या प्रक्रियेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं। संपूर्ण निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांची एकही सभा झाली नाही। केवळ उद्धव ठाकरेच नव्हे तर आदित्य ठाकरे यांनीही ग्रामीण महाराष्ट्रात जाऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला नाही। पक्षाचं सर्वोच्च नेतृत्वच मैदानात नसतं तेव्हा मधल्या फळीतील नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचा अभाव असणं स्वाभाविक आहे। याच निरुत्साहाचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला बसलाय। उद्धव ठाकरे यांनी आपलं सर्व लक्ष केवळ मुंबई महापालिका निवडणुकीवर केंद्रित केलं। मुंबई हातची जाऊ नये या भीतीनं ते मुंबईतच अडकून पडले आणि उर्वरित महाराष्ट्रातील पक्ष संघटनेकडे त्यांनी पाठ फिरवली। राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्याच्या चर्चांमध्ये ते इतके व्यस्त राहिले की ग्रामीण भागातील शिवसैनिकांना त्यांनी अक्षरशः वाऱ्यावर सोडलं। ज्या ग्रामीण महाराष्ट्रानं एकेकाळी शिवसेनेला ताकद दिली, तिथला कार्यकर्ता आज नेतृत्वाच्या अभावामुळे हतबल झालाय। या नगरपालिका निवडणुकीत उतरताना ठाकरेंच्या शिवसेनेकडे कोणताही ठोस अजेंडा किंवा उद्दिष्ट नव्हतं। निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यावर लढवायची याबाबत पक्षाच्या गोटात प्रचंड संभ्रम होता। विधानसभेत केवळ 20 आमदार निवडून आल्यानंतर पक्ष पुन्हा उभा करण्याची संधी या निवडणुकीत होती, परंतु ठाकरेंनी ती गमावली आहे। भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि निलेश राणे यांनीही याच मुद्द्यावरून ठाकरेंवर टीका केली असून ठाकरेंकडं कोणतंही विजन नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे। पक्ष अनेक ठिकाणी कमी पडला असून सत्तेचा वापर करून विरोधकांनी विजय मिळवला असं ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही मान्य केलं। मात्र आता खरी परीक्षा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत असणार आहे। पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी नगरपालिका निवडणुका ही एक मोठी संधी होती, मात्र उद्धव ठाकरेंनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। आता शिवसेना पक्षापेक्षाही उद्धव ठाकरेंचा जीव फक्त मुंबई महापालिकेतच अडकला आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे। तर याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून व्यक्त करा।